हरिः ओम्। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिदेवतमसा नाशयान्ति विघ्नानाम्। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत्। निजानन्दरूपी जरिगे समाधी जनांची निवारी पर्याधिव्याधी। शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयनामधानेन कथयिष्ये शुभां कथां। नारायण विधि आदिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ। श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। माते तुझे ध्यान आम्हासी राहो। माते तुझे ध्यान आम्हासी राहो। तुझे नाम आमुचे मुखासी येवो। तुझे नाम आमुचे मुखासी येवो। माते तुझे आम्ही दासानुदास। नमस्कार माते तुझ्या चरणास। जगदंब जगदंब ऐसे म्हणावे। देहातीत होनी जावे। स्वानंद साम्राज्य भोगावे। समाधी
जय जगदम्ब 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 जय जगदम्ब
जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब रेणुका माता की जय हरसू माता की जय श्री अम्ब जगदम्ब 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 सच्चिदानंद स्वरूपा आई भगवती जगदंबेचा कृपाशीर्वाद तिच्या कृपेचा परिणाम की गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही मी सारे आई भगवतीच्या सेवेमध्ये या ठिकाणावरती विराजमान झालेलो आहोत आणि तिच्या चरित्राचा तिच्या नामाचा तिच्या भक्तांचा महिमा गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही मी सारे जण श्रवण करत आहोत आणि या चरित्राच्या माध्यमातून जरासं तुमच्या माझ्या बुद्धीला मनाला अंतःकरणाला जराशी पावित्र्यता दान करण्याचा प्रयत्न तुम्ही मी आरंभ केलेला आहे सूतजी महाराज 88,000 नैमिषादी ऋषींना श्रीमद देवी भागवत कथा वर्णन करून सांगत आहेत ज्याच्यामध्ये वेदव्यासजी महाराजांच्या मुखामधून शुकदेवांनी जो उपदेश ऐकला तो त्यांनी ग्रहण न करता जनक राजांनी जे सांगितलं त्याचा परिणाम शुकदेवांवरती झाला आणि शुकदेव विवाहासाठी तयार झाले वेदव्यासजी महाराजांची जी इच्छा होती त्या इच्छेला शुकदेवजी महाराजांनी पूर्णता दान केली जसा गृहस्थ आश्रम वेदव्यासजी महाराजांना अपेक्षित होता तसा गृहस्थ आश्रम शुकदेवजी महाराजांनी संपन्न केला आणि शुकदेवजी महाराज पुन्हा आपल्या लोकाला निघून गेले कालच्या उत्तर भागामध्ये तुम्ही मी श्रवण केलं महाराज की वेदव्यासजी महाराजांना आठवण झाली पुन्हा एक वेळेला आपल्या पुत्राची आणि बद्रिका आश्रमामध्ये वेदव्यासजी महाराज जाऊन पोहोचले शुकदेवांचं दर्शन तर झालं नाही परंतु शुकदेवांची जी छाया होती त्यांच्या देहाच्या छायेचं दर्शन वेदव्यासजी महाराजांना झालं आणि एकाएकी वेदव्यासजी महाराजांना आपल्या आईची आठवण यायला लागली प्रश्न विचारला शौनकादी ऋषींनी म्हटले गुरु महाराज सूतजी महाराज वेदव्यासजी महाराजांसारख्या सर्वज्ञ महापुरुषाला कोणत्या आईने जन्म दिला वेदव्यासजी महाराजांची माता कोण आहे वेदव्यासजी महाराजांचे पिता कोण आहेत वेदव्यासजी महाराजांचा वंश आम्हाला वर्णन करून सांगा म्हटले आणि सूतजी महाराजांनी शौनकांच्या मुखामधून हे वाक्य श्रवण केलं आणि सूतजी महाराजांचं हृदय भरून आलं ज्यांच्या कृपेमुळे मी बोलायला लागलो ज्यांच्या कृपेमुळे आज सूत म्हणून माझी ख्याती आहे त्या माझ्या सद्गुरूंच्या जन्माचं वर्णन आज मला करायचं आहे ज्या सद्गुरूंबद्दल वर्णन करत असताना वाणी कुंठित होते मती कुंठित होते बुद्धी कुंठित होते महाराज त्या सद्गुरूंच्या वंशाचं वर्णन
आज सूतजी महाराजांना करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. पहा, आता आपण सारे ज्या कथा भागामध्ये प्रवेश करणार आहोत, तो कथा भाग म्हणजे अत्यंत एक निसरडी जागा आहे. इथून पुढे जे काही चरित्र तुम्ही मी श्रवण करणार आहोत, जो काही कथाभाग तुम्ही मी श्रवण करणार आहोत, तो श्रवण करत असताना श्रोत्याने कलुषित बुद्धीने, कलुषित मतीने ही कथा श्रवण करायची नाही. कारण ही साधूची कथा आहे. जो वंश तुम्ही मी श्रवण करणार आहोत, इथून पुढे हा साधूचा वंश आहे. आणि म्हणूनच ही जराशी निसरडी जागा आहे. या ठिकाणावरती तुमची माझी मती, आपल्या मतीमध्ये असलेले कलुषित विचार या ठिकाणावरती वापरून काही उपयोग नाही. म्हणून आपल्या मतीमध्ये असलेले विचार हे आधी दूर सारायला पाहिजे. पूर्णपणे रिकाम होऊन इथून पुढचा कथा भाग हा तुम्ही मी श्रवण करायला पाहिजे. आणि श्रवण करत असताना अत्यंत सावधानतेने, मी साधूची कथा ऐकतो आहे, मी पवित्र वंशाची कथा ऐकतो आहे, याचं स्मरण ठेवून एक एक शब्द तुम्ही मी ग्रहण केला पाहिजे महाराज. तसं तर आपल्याला सहज सांगितलं जातं की नदीचं मूळ आणि साधूचं कुळ शहाण्या माणसाने कधीही विचारत जाऊ नये. पण तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहेच शौनकांनो. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दान करणार आहे. कारण तुम्ही जो प्रश्न मला विचारलेला आहे, त्या प्रश्नातून मला माझ्या सद्गुरूंचं चरित्र तुम्हाला वर्णन करून सांगायचं आहे. आणि ते मी वर्णन करून सांगण्यासाठी तत्पर आहे. कारण त्या योगाने जराशी माझ्या वाणीला सुद्धा पवित्रता दान होईल, असा हेतू सूतजी महाराजांचा. आणि म्हणून सावधान असावं तुम्ही मी. जो परमार्थ करण्यासाठी ज्याने आरंभ केलेला आहे, अध्यात्माच्या मार्गावरती ज्याची वाटचाल आरंभ झालेली आहे, अशा मनुष्याने मार्ग अवलंबन करत असताना सावधान राहिलं पाहिजे. कारण इथून पुढे तुमच्या माझ्या किंवा भक्ताच्या श्रद्धेला, विश्वासाला जराशी अडचण येण्याची शक्यता आहे महाराज. जराशी भावना दुखवण्याची शक्यता आहे. अनेकानेक प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये या ठिकाणावरती येऊ शकतात. पण ज्या ज्या वेळेला प्रश्न येतील त्या त्या वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी साधूची कथा ऐकत आहे. मी जी कथा ऐकत आहे ती वेदव्यासजी महाराजांच्या वंशाची कथा आहे. आणि म्हणून पहा, वंशाला फार महत्व असतं. सामान्यच मनुष्य, तुमच्या माझ्यासारखेच मनुष्य म्हणून ते अवताराला आले. पण ज्या वंशामध्ये त्यांचा जन्म झाला, त्या वंशामध्ये जन्माला आल्याचा परिणाम की एवढं सामर्थ्याने, एवढं संपन्नतेने ते प्रगट झालेले आहेत तुमच्या माझ्या समोर. आणि अशा वंशामध्ये ज्यांनी जन्म घेतला महाराज, आज ते जरी तुमच्या माझ्या समोर सगुण रूपाने नसतील तरी सुद्धा आज त्यांना जर का तुम्हाला मला पाहायचं असेल तर याच्यासाठी तुम्ही मी ग्रंथ पाहायला पाहिजे. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिः. ज्या वेळेला गोपालकृष्ण हा मृत्यूलोक सोडून आपल्या निजधामाला निघून जाणार होते, त्यावेळेला गोपालकृष्णांनी उद्धवजी महाराजांना एक सूचना दिली, एक बोध दान केला की इथून पुढे जरी मी सगुण रूपाने तुमच्या समोर या मृत्यूलोकामध्ये सगुण साकार नसलो तरी सुद्धा ज्यांना ज्यांना माझं दर्शन घ्यायचं आहे, मला ज्यांना प्राप्त करून घ्यायचं आहे, त्यांनी भागवताचा आश्रय घ्यावा. हे जे ग्रंथ आज तुम्हाला मला प्राप्त झालेले आहेत, हे ग्रंथ म्हणजे ते संतच आहेत, ते साधूच आज तुमच्या माझ्या समोर ग्रंथ रूपाने आपल्या सहवासामध्ये आहेत.
आणि म्हणून अशा पवित्र वंशामध्ये जी माणसं जन्माला आलेली असतात ते असं काहीतरी विलक्षण कार्य करून दाखवतात महाराज, की त्यांचा जीवनक्रम हा तुमच्या माझ्यासाठी चरित्र होत असतो. त्यांचं नाम गायन केल्याचा परिणाम तुमची माझी पाप दूर होत असतात. ज्ञानोबरायांचा वंश तुम्ही मी पाहिला तर किती पवित्र वंश आहे. नामदेव महाराजांचा वंश, एकनाथ महाराजांचा वंश किती पवित्र वंश आहे. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचा वंश पहावा किती पवित्र आहे. नामदेवरायांचा वंश जर का तुम्ही मी पाहिला, नामदेवरायांची लेकरं जर का तुम्ही मी पाहिली तर काय करत आहेत नामदेव महाराजांची लेकरं? नारा, विठा, गोंदा, महारा ही 4 लेकरं आहेत नामदेवरायांना. तुमची माझी लेकरं जर का आपण पाहिली तर तुमची माझी लेकरं काय करतात? उद्योग, कामधंदा, व्यवसाय, शेतीमध्ये राबराब राबतात. पण नामदेवरायांची लेकरं जर का तुम्ही मी पाहिली तर नामदेवरायांची लेकरं ज्ञानोबरायांच्या समाधीची जागा स्वच्छ करत आहेत. किती भाग्य प्राप्त झालेलं आहे त्या वंशाला. किती भाग्य नामदेवरायांच्या वंशाला त्यांच्या पुत्रांना प्राप्त झालेलं आहे की महावैष्णव असलेल्या ज्ञानोबरायांच्या समाधीची जागा स्वच्छ करण्याचं भाग्य आज त्यांना प्राप्त झालं. पहा, हे जे बीज आहे हे बीज शुद्ध बीज आहे. हा जो वंश आहे हा वंश शुद्ध वंश आहे. आणि त्याचाच परिणाम की या वंशामध्ये जन्माला आलेले मुलं, पुत्र किंवा फळ हे रसाळ आहेत, गोड आहेत. असं हे शुद्ध बीज सूतजी महाराज वर्णन करून सांगायला लागले. पूर्वकालामध्ये एक उपरिचर नावाचे राजे होते. या राजाला दैवत्व प्राप्त झालेलं होतं आणि दैवत्व प्राप्त झाल्याचा परिणाम असा होता की जमिनीपासून काही अंतरावरती उंच उपरिचर राजे चालायचे. अर्थात त्यांचे पाय हे जमिनीवरती कधीच टेकत नव्हते. आणि ज्यांना दैवत्व प्राप्त झालेलं आहे त्यांना हे सामर्थ्य प्राप्त होत असतं. असे उपरिचर नावाचे राजे राज्यकारभार करायचे. आणि या उपरिचरांना एक धर्मपत्नी होती जिचं नाव गिरिका असं होतं. एक दिवस उपरिचर राजाला इच्छा झाली वनामध्ये शिकार करण्यासाठी जाण्याची. राजमहालामध्ये येऊन पोहोचला. गिरिकेला सांगितलं, म्हटले आज मी शिकार करण्यासाठी वनामध्ये जाणार आहे. त्यावेळेला गिरिका म्हणायला लागली, महाराज, तुमची जरी वनामध्ये जाण्याची इच्छा असली तरी मला असं वाटतं की आज तुम्ही वनामध्ये जाऊ नये. आज तुम्ही माझ्याजवळच तुमचा संपूर्ण काळ व्यतीत करावा. परंतु राजांनी नकार दिला आणि गिरिका सांगत असून सुद्धा उपरिचर राजे वनामध्ये येऊन पोहोचले. दिवसभर भटकंती केली, शिकार तर काही हाती लागली नाही आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली. दिवस अस्ताला निघून गेलेला आहे आणि एवढ्या वेळामध्ये एकाएकी राजाला गिरिकेचं तीव्र स्मरण व्हायला लागलं आणि विचार करायला लागले की गिरिका म्हणत होती की तुम्ही मला सोडून आज वनामध्ये जाऊ नका. मी माझ्या गिरिकेचं ऐकलं नाही आणि याचं दुःख, या वियोगाचं दुःख उपरिचर राजाला तीव्र व्हायला लागलं. गिरिकेची आठवण व्हायला लागली आणि एवढ्या वेळामध्ये उपरिचर राजाने एका स्वेन नावाच्या पक्षाला आवाज दिला. तो स्वेन नावाचा पक्षी राजाजवळ येऊन पोहोचला. उपरिचर राजाने द्रोणामध्ये प्रसाद घेतला आणि तो प्रसाद स्वेनाच्या चोचीमध्ये दिला आणि आज्ञा केली की राजमहालामध्ये माझी राणी, जिचं नाव गिरिका असं आहे, तिच्यापर्यंत हा प्रसाद तू नेऊन दे. त्या पक्षाने आपल्या चोचीमध्ये द्रोण घेतला आणि तो पक्षी आकाश मार्गे उडायला लागला. हे पाहिलं इतर पक्ष्यांनी की या पक्षाच्या मुखामध्ये काहीतरी खाण्याजोगा पदार्थ दिसतो आहे. असा विचार इतर पक्ष्यांनी केला आणि इतर पक्ष्यांनी त्या स्वेन नावाच्या पक्षावरती झडप घातली.
जशीच झडप घातली त्याच्या मुखामध्ये असलेला द्रोण हा खाली नदीमध्ये पाण्यामध्ये जाऊन पडला. त्या द्रोणामध्ये जो प्रसाद होता तो प्रसाद एका मासोळीने गिळला. काही कालानंतर एका धीवराच्या जाळ्यामध्ये ती मासोळी अडकली. पाण्याच्या बाहेर ती मासोळी आली, ती मासोळी चिरल्या गेली आणि त्याच्यामध्ये एक कन्या रत्न प्राप्त झालं. ज्या धीवराने त्या मासोळीला पकडलेलं होतं त्या धीवराने ते कन्या रत्न स्वतःकडे घेतलं. सरोवराच्या काठावरती सारे धीवर राहत होते आणि त्या धीवरांचा जो मुख्य नायक होता त्याने विचार केला की माझ्याकडे मला एकही पुत्र प्राप्त नाही, माझ्याकडे कन्या नाही, मी या कन्येचा सांभाळ करेल असा विचार धीवराने केला आणि त्या धीवराने त्या कन्येला आपल्याकडे घेतलं आणि त्या कन्येला नाव दिलं मत्स्यगंधा. त्या कन्येच्या शरीरामधून अखंड मासोळीचा वास यायचा म्हणून तिला मत्स्यगंधा हे नाव प्राप्त झालं. धीवराने अतिशय लाडाने प्रेमाने मत्स्यगंधेचं लालन पालन संगोपन आरंभ केलेलं आहे. पाहता पाहता मत्स्यगंधा ही तारुण्यावस्थेमध्ये येऊन पोहोचलेली आहे. आपला वडिलोपार्जित जो व्यवसाय होता तो व्यवसाय मत्स्यगंधेनं शिकून घेतला आणि आता आपल्या वडिलांच्या जागेवरती मत्स्यगंधा नाव वल्हवायला लागले. जे जे यात्री यायचे त्यांना ऐल तीराकडून पैल तीराकडे नेण्याचं काम मत्स्यगंधा करायला लागले. आणि एक दिवस त्या ठिकाणावरती पाराशर ऋषींचं आगमन झालं. पाराशर ऋषींना नदीच्या पैल तीराकडे जायचं होतं. त्यावेळेला धीवराचा शोध घेतला तर लक्षात आलं की धीवराची प्रकृती जराशी नाजूक आहे. त्या धीवरांनी मत्स्यगंधेला आदेश केला, म्हटले पाराशर ऋषींना तुला पैल तीराला नेऊन पोहोचवायचं आहे. मत्स्यगंधा तयार झाली. मत्स्यगंधा नावेमध्ये विराजमान झालेली आहे, पाराशर ऋषी नावेमध्ये विराजमान झालेले आहेत आणि मत्स्यगंधा नाव वल्हवायला आरंभ केलेला आहे. नाव वल्हवता वल्हवता नाव येऊन पोहोचली नदीच्या मध्य भागामध्ये आणि एवढ्या वेळामध्ये एकाएकी पाराशर ऋषींनी आपला हात मत्स्यगंधेच्या हातावरती ठेवला. जसाच पाराशर ऋषींच्या हाताचा स्पर्श झाला मत्स्यगंधेने आपला हात काढून घेतला. जरासा संकोच वाटायला लागला. मत्स्यगंधा म्हणायला लागली, महाराज अहो आपण ऋषी आहात, तपस्वी आहात, साधू आहात आणि आपल्याला ही कृती करणं शोभनीय नाही म्हटले. त्यावेळेला पाराशर ऋषी म्हणतात, मत्स्यगंधा मी हे जाणतो आहे आणि तुला काय वाटलं की मी याआधी कधी स्त्रीचं लावण्य पाहिलेलं नाही, स्त्रीचं सौंदर्य मी कधी पाहिलेलं नाही का? तू तरी मनुष्य म्हणून या नीच योनीमध्ये जन्माला आलेली आहेस, परंतु माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मी स्वर्गामध्ये जाऊन येतो. स्वर्गामध्ये अनेकानेक अप्सरा असतात, त्या अप्सरांना मी पाहिलेलं आहे आणि त्यांच्याकडे पाहून मला कधी भाव जागृत झाला नाही माझा. तू माझ्यावरती शंका घेऊ नकोस. म्हटले मग आपण आज असं कृत्य का केलं? त्यावेळेला पाराशर ऋषी नम्रतेने म्हणतात, मलाच माहित नाही मत्स्यगंधा माझ्याकडून ही कृती कसं काय झाली. ह्या प्रसंगामध्ये विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की काल आपण श्रवण केलं, ज्या वेळेला वेदव्यासजी महाराजांना इच्छा झाली की मला पुत्र प्राप्त व्हावा, त्यावेळेला नारदजी महाराजांनी या ठिकाणावरती एक उलगडा केला की ज्या वेळेला साधूला इच्छा होते, साधूला इच्छा झाली असं दिसतं, पण ती इच्छा साधूची नसते, ती इच्छा भगवतीची असते. भगवतीला इच्छा झाली म्हणून वेदव्यासजी महाराजांना पुत्र दान केला शुकदेव. शुकदेवजी महाराज या मृत्यूलोकामध्ये प्रगट झाले म्हणून आज तुमच्या माझ्या समोर श्रीमद भागवत आहे. वेदव्यासजी महाराजांना इच्छा झाली याला कारण भगवतीला कार्य करून घ्यायचं होतं. जसं तसं आज पाराशर ऋषींना इच्छा झाली, पाराशर ऋषींकडून हे कृत्य घडलं. याचं कारण आई भगवतीची काहीतरी इच्छा आहे.
आणि अशा प्रकारे संवाद पाराशर ऋषी आणि मत्स्यगंधा यांच्यामध्ये आरंभ झालेला आहे. मत्स्यगंधेला जरासा संकोच वाटला आणि मत्स्यगंधा म्हणायला लागली, महाराज, अहो धर्मशास्त्र असं सांगतं की मनुष्याने तीर्थामध्ये असताना, जलामध्ये असताना कोणत्याही प्रकारचं दुष्कर्म करू नये. तुमची जी काही इच्छा असेल ती मी जमिनीवरती गेल्यावर पूर्ण करेल म्हटले. पाराशर ऋषी म्हटले, काही हरकत नाही. नाव नदीच्या पहिल्या तीराला जाऊन पोहोचले. जमिनीवरती मत्स्यगंधा आणि पाराशर ऋषी येऊन पोहोचले. पण मत्स्यगंधा ऋषींना जरासा टाळायचा प्रयत्न करायला लागले आणि म्हणते आहे, महाराज, अहो आपलं धर्मशास्त्र असं सांगतं की मनुष्याने दिवसा कोणत्याही प्रकारे असं दुष्कर्म करत जाऊ नये. पाराशर ऋषी म्हणतात, दिवस आहे ना, काही हरकत नाही, आता काही क्षणामध्ये अंधार होऊन जाईल. आणि स्वतःच्या सामर्थ्यावरती पाराशर ऋषींनी भर दिवसा अंधार केला. आणि या प्रसंगामध्ये मत्स्यगंधा आणि पाराशर ऋषींमध्ये संयोग घडवून आला. प्रसन्न झाले पाराशर ऋषी आणि वरदान केला मत्स्यगंधेला. म्हटले, मत्स्यगंधा, मी तुला वरदान करतो की आजीवन कधीच तुझं कौमार्य भंग पावणार नाही. आणि माझ्यापासून तुला जो पुत्र प्राप्त होईल तो पुत्र हा सामान्य पुत्र नसून भगवंतांचा कलावतार म्हणून जन्माला येणार आहे. की तो जन्माला आल्याचा परिणाम या समस्त सृष्टीचा उद्धार करण्याचं कार्य तो आपल्या हृदयाशी घेऊन प्रकट होणार आहे. हे 2 वर मत्स्यगंधेला पाराशर ऋषींनी दान केले. आणि पाराशर ऋषी म्हणतात, मत्स्यगंधा, इथून पुढे तुला कधीही माझं स्मरण होणार नाही आणि मला सुद्धा कधीच तुझं स्मरण होणार नाही. पाराशर ऋषींनी नदीमध्ये स्नान केलं आणि ऋषी निघून गेले. इकडं मत्स्यगंधा आपल्या वडिलांच्या कुटियेमध्ये येऊन पोहोचली, घरी येऊन पोहोचली. यथायोग्य समयाला मत्स्यगंधेने ज्या पुत्राला जन्म दिला त्या पुत्राचा वर्ण हा सावळा होता. कुरुळे कुरुळे केस मस्तकावरती आहेत, लालबुंद ओठ आहेत आणि वर्ण सावळा असल्याचा परिणाम मत्स्यगंधेने त्या पुत्राचं नाव कृष्ण असं ठेवलं. ज्या द्वीपावरती जन्म झाल्याचा परिणाम द्वैपायन असं सुद्धा नाव त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि समस्त ज्ञानाचा ज्यांनी विस्तार केला म्हणून त्यांना व्यास ही संज्ञा प्राप्त झाली. असे वेदव्यासजी महाराजांचा जन्म या ठिकाणावरती झालेला आहे. सावळा वर्ण होता म्हणून कृष्ण नाव ठेवलं. साऱ्या वैदिक वाङ्मयाचा विस्तार केला म्हणून पुढे चालून या कृष्णाला व्यास हे नाव प्राप्त झालं. सुंदर असा पुत्र मत्स्यगंधेला प्राप्त झालेला आहे आणि आनंदाने मत्स्यगंधा त्या पुत्राचं संगोपन करते आहे. 8 वर्षाचे झालेले आहेत कृष्ण. आणि एक दिवस कृष्ण आपल्या आईला म्हणतात, आई, मला जायचं आहे आता. म्हटले, कृष्णा, कुठं जायचं आहे तुला? आई, मला तपश्चर्या करण्यासाठी निघून जायचं आहे. म्हटले, कशासाठी तुला तपश्चर्या करायची आहे? याला म्हणतात बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसणे. साधूचा पुत्र आहे महाराज, त्याला दुसरी काय इच्छा होणार? साधूचा पुत्र आहे, तो तपश्चर्याच करणार असतो. कशासाठी जायचं आहे व्यासा तुला, मला सांग. म्हटले, अगं आई, अगं मला तपश्चर्या करून भगवतीला प्रसन्न करून घ्यायचं आहे. म्हटले, भगवतीला प्रसन्न करून तुला काय करायचं आहे? कशासाठी एवढी धडपड करतो आहेस तिला प्रसन्न करण्याची? त्यावेळेला कृष्ण म्हणायला लागला, अगं आई, पहा ना, हा समाज कसा अज्ञानाच्या अंधकारामध्ये निघून चाललेला आहे. मला या साऱ्या समाजाला ज्ञानाची वाट दाखवायची आहे, ज्ञानाचा प्रकाश दान करायचा आहे आणि याच्यासाठी मला तपश्चर्या करायची आहे. तू मला तपश्चर्येला जाण्यासाठी परवानगी दे म्हटली. मत्स्यगंधेने कृष्णाकडे पाहिलं. त्यावेळेला लक्षात आलं की हा साधूचा पुत्र आहे. याचा जन्म माझा सांभाळ करण्यासाठी झालेलाच नाही.
समस्त मानवी जीवनाला दिशादान करण्याचं कार्य याच्याकडे आलेलं आहे. धर्मोद्धारासाठी, समाजाच्या उद्धारासाठी भगवंताने याला माझ्याकडे आणलेलं आहे आणि माझं हेच सौभाग्य आहे की मी या कृष्णाची माता आहे आणि यातच माझा गौरव आहे, असा विचार मत्स्यगंधेनं केला. आणि पाठवायची इच्छा नव्हती तरी सुद्धा जड अंतःकरणाने मत्स्यगंधेने तपश्चर्येला जाण्यासाठी परवानगी दिली. 8 वर्षाचे 8 वर्षाचे छोटेसे कृष्ण घनदाट अरण्यामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. घनघोर अशा प्रकारची तपश्चर्या आरंभ केलेली आहे. दिवसामध्ये एक छोटस बोर खाऊन तपश्चर्या करायचे आणि याचा परिणाम याच कृष्णांना बादरायण हे नाव प्राप्त झालं. छोटस बोर खाऊन तपश्चर्या केली आणि भगवंतांना भगवतीला प्रसन्न करून घेतलं. वर मागितला, मला तुम्ही जसे सर्वज्ञ आहात भगवती, तशी तू मला सुद्धा सर्वज्ञ कर. भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला आणि अशा प्रकारे जे 4 वेद होते त्या 4 वेदांची उत्पत्ती, रचना वेदव्यासजी महाराजांनी केली. 6 शास्त्र, उपनिषद, पुराण, अनेकानेक ग्रंथांची रचना वेदव्यासजी महाराजांनी या प्रसंगामध्ये केली आणि वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवांना आपल्याकडे प्राप्त करून घेतलं. असे शुकदेवजी महाराज की ज्यांच्यामुळे तुम्हाला मला श्रीमद भागवत प्राप्त झालेला आहे. शुकदेवजी महाराजांचा जन्म झाला. शुकदेवजी महाराज निघून गेले आणि वेदव्यासजी महाराज पुन्हा सम्यप्राश नावाच्या आश्रमामध्ये राहायला लागले. असं सुंदर चरित्र आहे. मत्स्यगंधा आणि पाराशर ऋषी हे वेदव्यासजी महाराजांचे माता आणि पिता आहेत. इकडे वेदव्यासजी महाराजांचं जीवनक्रम तर आरंभ झालेला आहे महाराज, आणि इकडे द्वीपावरती मत्स्यगंधा आपल्या वडिलांसोबत राहते आहे. आणि एक दिवस हस्तिनापूरचे राजे शंतनू हे शिकार करण्यासाठी वनामध्ये येऊन पोहोचलेले होते. एवढ्या वेळामध्ये त्यांनी पाहिलं की गंगेच्या किनाऱ्यावरती, गंगेच्या तटावरती एक सुंदर स्त्री विराजमान झालेली आहे, बसलेली आहे. शंतनू राजे तिच्या जवळ येऊन पोहोचले आणि म्हणतात, देवी आपलं नाव काय आहे? म्हटले, माझं नाव गंगा असं आहे. गंगा, तू माझ्याशी विवाह करशील का? म्हटले, महाराज अहो आपण चक्रवर्ती सम्राट आहात, तुमच्या सोबत विवाहाला नकार द्यायला कोणती स्त्री आहे? म्हटले, मी तुमच्या सोबत विवाह करायला तयार आहे, पण माझी अशी एक अट आहे. म्हटले, काय अट आहे तुझी? मी तुमच्या सोबत विवाह करेल महाराज, परंतु विवाह झाल्यानंतर मी कोणती जरी गोष्ट केली, काही जरी मी केलं तरी सुद्धा तुम्ही मला कशासाठी सुद्धा टोकणार नाही, हे वचन द्या. शंतनू राजे विचार करायला लागले, करून करून गंगा असं माझ्या मनाविरुद्ध काय करणार आहे? आणि शंतनू राजांनी वचन दिलं, म्हटले, मी तुला जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीसाठी रोखणार नाही. गंगेचा आणि शंतनू राजांचा विवाह संपन्न झाला. गंगेला पहा शाप प्राप्त झालेला होता आणि त्या शापाचा परिणाम की गंगा मनुष्य रूपाने या मृत्यूलोकामध्ये अवताराला आलेली होती आणि त्या गंगेचा शंतनू राजांसोबत विवाह झाला. विवाह उपरांत प्रथम बाळ शंतनू राजांना आणि गंगेला प्राप्त झालं. जसंच बाळ जन्माला आलेलं आहे हे गंगेच्या लक्षात आलं. गंगेने ते नुकतं जन्मलेलं बाळ आपल्या हातामध्ये घेतलं, राजमहालाच्या बाहेर येऊन पोहोचली आणि गंगेच्या तटावरती आल्यावर गंगेनं आपल्या हातामध्ये असलेलं बाळ त्या गंगेमध्ये विसर्जित करून दिलं. ही गोष्ट शंतनू राजांनी पाहिली, परंतु लक्षात आलं, मी जर का हिला काही विचारलं, हिला टोकलं तर ही मला सोडून जाण्याची शक्यता आहे, म्हणून शंतनू राजे काहीच बोलले नाही.
पहिलं बाळ विसर्जित करून दिलं. दुसऱ्यांदा गंगेला बाळ झालं, ते सुद्धा बाळ गंगेनं गंगेमध्ये विसर्जित करून दिलं. तिसऱ्यांदा बाळ झालं, ते सुद्धा विसर्जित करून दिलं. चौथ्यांदा बाळ झालं, ते सुद्धा विसर्जित केलं. अशा प्रकारे 5, 6, 7 बाळं नुकतीच जन्मलेली गंगेने गंगेमध्ये विसर्जित करून दिली. तुमच्या माझ्या मनामध्ये प्रश्न इथं उपस्थित होईल की या ठिकाणावरती बालहत्या झाली. पण नाही, पहा, ज्याप्रमाणे या गंगेला शाप प्राप्त झालेला होता की मनुष्य रूपाने तू मृत्यूलोकामध्ये जन्माला येशील, त्याचप्रमाणे स्वर्गामध्ये जे अष्टवसू होते त्या अष्टवसूंना सुद्धा शाप प्राप्त झालेला होता की तुम्ही मनुष्य रूपाने या मृत्यूलोकामध्ये जन्माला येता. पण गंगेनं आणि अष्टवसूंनी साटलोट केलं. अष्टवसू म्हणायला लागले की आम्ही 8ही जण तुझ्या उदरी जन्माला येऊ, पण जसाच आमचा जन्म होईल तू आम्हाला गंगेमध्ये विसर्जित करून टाक, म्हणजे आम्हाला आमचं जीवन जगण्याची काही मार्गच राहणार नाही. साटलोट केलं दोघांनी सुद्धा. गंगा मनुष्य रूपाने जन्माला आली, अष्टवसू गंगेच्या उदरी जन्माला आले आणि अशा प्रकारे 7 वसूंना गंगेनं पाण्यामध्ये विसर्जित केलं. आता 8वा पुत्र जन्माला आलेला आहे, परंतु आता शंतनू राजांना मात्र काही राहावलं गेलं नाही आणि जसंच गंगा गंगेमध्ये ते 8वा पुत्र 8वं बाळ विसर्जित करणार, एवढ्या वेळामध्ये शंतनू राजांनी गंगेच्या हातातून ते बाळ घेतलं. म्हटले, गंगा, अगं तू असं का करते आहेस? आतापर्यंतची आपली 7ही बाळं तू विसर्जित केली, तू असं का करते आहेस म्हटले. पण गंगेनं एकही उत्तर दिलं नाही. गंगा म्हणायला लागली, महाराज, मी तुम्हाला विवाहाच्या आधी वचन मागितलं होतं की तुम्ही मला विवाहानंतर कधीही कशासाठीही टोकणार नाही. तुम्ही मला प्रश्न विचारलेला आहे, याचं उत्तर माझ्या जवळ नाही, पण मी आता तुम्हाला सोडून जाणार आहे. आणि गंगेनं आपल्या हातामध्ये असलेलं बाळ शंतनू राजांच्या हातामध्ये दिलं आणि गंगा निघाली. पण जाता जाता गंगा म्हणायला लागली, शंतनू राजे, बाळ तर तुम्हाला मी दिलेलं आहे, परंतु जोपर्यंत आपलं बाळ हे तरुण होत नाही तोपर्यंत आपण दोघं मिळून याचं संगोपन करू. गंगा तर निघून गेलेली आहे महाराज. आता राजमहालामध्ये शंतनू राजे आणि जो पुत्र प्राप्त झालेला होता त्या पुत्राचं नाव देवव्रत असं ठेवलेलं होतं. आता राजमहालामध्ये शंतनू राजे आणि देवव्रत राहायला लागला. देवव्रताचं लालन पालन संगोपन शंतनू राजांनी उत्तमरित्या आरंभ केलेला आहे. पण ज्या ज्या वेळेला देवव्रताला आईची आठवण यायची त्या त्या वेळेला देवव्रत हे गंगेच्या किनाऱ्यावरती जाऊन बसायचे आणि आईचा धावा आरंभ करून द्यायचे. त्यावेळेला गंगा माता त्यांच्या समोर सगुण साकार व्हायची आणि देवव्रताला आपल्या हृदयाशी लावायची. जो वियोग देवव्रताच्या हृदयामध्ये प्रगट व्हायचा त्याचं जरासं सात्वन गंगा माता करते आहे. आणि अशा प्रकारे दिवसापाठीमागून दिवस निघून गेले आणि पाहता पाहता देवव्रत हे तरुण अवस्थेमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. आता देवव्रताचा विवाह करण्याची वेळ समीप आलेली आहे. तारुण्यावस्था प्राप्त झालेली आहे. शंतनू राजांचा उत्तम अशा प्रकारे राज्यकारभार या ठिकाणावरती चालू आहे. आणि एक दिवस शंतनू राजे वनामध्ये विचरण करत असताना शंतनू राजांनी गंगेच्या किनाऱ्यावरती एका स्त्रीला पाहिलं. शंतनू राजे तिच्या जवळ जाऊन पोहोचले. म्हटले, आपलं नाव काय आहे? त्यावेळेला ती स्त्री म्हणायला लागली, माझं नाव मत्स्यगंधा असं आहे. म्हटले, मत्स्यगंधा, माझं मनोमन प्रेम तुझ्यावरती झालेलं आहे, तू माझ्यासोबत विवाह करशील का? त्यावेळेला मत्स्यगंधा म्हणायला लागली, पहा, आपण जरी चक्रवर्ती राजे सम्राट असले तरी सुद्धा मी विवाहाला होकार देणार आहे, मी विवाहासाठी तयार आहे, परंतु आपण विवाह करायच्या अगोदर तुम्हाला माझ्या वडिलांची परवानगी घ्यावी लागेल. तुम्हाला माझ्या वडिलांकडे माझ्यासाठी मागणी घालावी लागेल.
त्याच वेळेला मी तुमच्यासोबत विवाह करेन. म्हटले काही हरकत नाही. आणि मत्स्यगंधा शंतनू राजे धीवराजवळ येऊन पोहोचले. धीवराच्या कुटीमध्ये शंतनू राजे आलेले आहेत. शंतनू राजांनी मागणी मागितली. म्हटले तुमच्या कन्येशी मला विवाह करायची इच्छा आहे. तुम्ही आमच्या दोघांचा विवाह लावून देताल का? विवाहाला परवानगी देताल का? पण त्यावेळेला धीवर म्हणायला लागला, म्हटले महाराज, मी तुमच्या विवाहाला परवानगी देणार नाही. म्हटले का नाही? मला असं ज्ञात आहे की तुमचा याच्या अगोदर एक विवाह झालेला आहे आणि त्या धर्मपत्नीपासून तुम्हाला एक पुत्र सुद्धा प्राप्त झालेला आहे. म्हटले हो. मग याचा काय परिणाम होईल? म्हटले. त्यावेळेला धीवर म्हणायला लागला, पुढे चालून मत्स्यगंधेसोबत जर का तुमचा विवाह मी करून दिला आणि पुढे चालून जर का मत्स्यगंधेपासून तुम्हाला पुत्र झाले आणि ज्या वेळेला राजगादीचा वारसा हक्क कुणाकडे द्यायचा असा प्रश्न ज्या वेळेला उपस्थित होईल, त्यावेळेला तुम्ही तुमच्या प्रथम धर्मपत्नीचा जो पुत्र आहे तुम्ही त्याला राजगादीवरती बसवताल. म्हटले मग तुमचं म्हणणं काय आहे? त्यावेळेला धीवर म्हणतात, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जर का मत्स्यगंधेच्या पुत्रांनाच राजगादीचा हक्क देणार असताल तरच मी माझ्या कन्येचा विवाह तुमच्या सोबत करेल, अन्यथा नाही. हे जसंच ऐकलं शंतनू राजांनी, अतिशय दुःख शंतनू राजांना झालं आणि काहीच न बोलता शंतनू राजे पुन्हा आपल्या राजमहालामध्ये येऊन पोहोचले. कारण जीवापाड प्रेम होतं शंतनू राजांचं देवव्रतावरती. लहानपणापासून एकट्या शंतनू राजांनी देवव्रताचं संगोपन केलेलं आहे. जीवापाड प्रेम झालेलं आहे आपल्या पुत्रावरती आणि मी माझ्या सुखासाठी माझ्या पुत्राच्या सुखाला तिलांजली नाही देऊ शकणार असा विचार शंतनू राजांनी केला आणि शंतनू राजे जरासं शांत राहायला लागले. विवाह करायची इच्छा होती शंतनू राजांना, परंतु ती काही सफल होताना दिसत नाही आणि आता मात्र जरासं चिंतेमध्ये पडले. आणि याचा परिणाम असा झाला की राज्यकारभारामध्ये शंतनू राजांचं लक्ष लागेन असं झालं. देवव्रताच्या ही गोष्ट लक्षामध्ये आली की माझ्या वडिलांना काहीतरी झालेलं आहे, कोणती तरी चिंता माझे वडील करीत आहेत. देवव्रताने विचारलं, म्हटले बाबा, तुम्हाला काही चिंता आहे का? तुम्ही कशाचा विचार करत आहात? परंतु शंतनू राजांनी काहीच सांगितलं नाही. मग त्यावेळेला देवव्रतांनी आपले जे काही मंत्री होते त्या मंत्र्यांना सांगितलं की बाबांना काय झालेलं आहे याचा शोध तुम्ही घ्या. मंत्र्यांनी शोध घेतला आणि सारी घटना देवव्रताला येऊन सांगितली. जसा सारा प्रसंग देवव्रताने ऐकला महाराज, ही गोष्ट कळाल्याबरोबर देवव्रत घोड्यावरती स्वार झाला आणि त्या धीवराच्या कुटियेकडे जाऊन पोहोचला. कुटियेमध्ये प्रवेश केला. धीवर म्हणायला लागला, आपण कोण आहात? म्हटले, मी हस्तिनापूरचा राजा शंतनू याचा सुपुत्र देवव्रत आहे. म्हटले, आपण इथं कशासाठी आलेला आहात? म्हटले, पहा धीवरा, माझे वडील तुमच्याकडे तुमच्या कन्येसाठी मागणी मागायला आलेले होते, परंतु तुम्ही विवाहाला नकार दिलेला आहे. म्हटले, मी शंतनू राजांसोबत माझ्या कन्येचा विवाह करणार नाही. माझी अशी इच्छा आहे की माझ्या कन्येचा विवाह तुझ्यासोबत व्हावा. तू करशील का मत्स्यगंधेसोबत विवाह? म्हटले, नाही. माझ्या वडिलांना मत्स्यगंधा आवडलेली आहे. माझ्या वडिलांची अशी इच्छा आहे की मत्स्यगंधेसोबत विवाह करावा आणि माझ्यासाठी मत्स्यगंधा आता आई झालेली आहे. मी मत्स्यगंधेसोबत विवाह करणार नाही, पण माझी अशी प्रार्थना आहे, विनंती आहे की तुम्ही माझ्या वडिलांसोबत मत्स्यगंधेचा विवाह का लावून देत नाही? त्यावेळेला धीवर म्हणायला लागला की पुढे चालून तुझ्यापासून जे पुत्र होतील ते पुत्र हस्तिनापूरच्या राजगादीवरती बसतील आणि माझ्या कन्येच्या पुत्रांना कोणताही वारसा हक्क मिळणार नाही आणि म्हणूनच मी विवाहासाठी नकार दिलेला आहे. म्हटले, एवढंच कारण आहे ना?
त्यावेळेला देवव्रत म्हणायला लागला, धीवरा, मी माझ्या वडिलांच्या सुखासाठी राजगादीवरती आजीवन राजगादीवरती मी बसणार नाही. एवढंच नव्हे तर माझ्या वंशामध्ये जे काही पुत्र होतील, माझ्यापासून जे काही पुत्र होतील, त्या कोणालाही मी हस्तिनापूरच्या राजगादीवरती बसवणार नाही. याचा हक्क मी फक्त मत्स्यगंधेला आणि मत्स्यगंधेच्या पुत्रांनाच दान करतो. पण धीवर म्हणायला लागला, पुढं चालून जर का तुमच्या पुत्रांमध्ये राजगादीसाठी जर का भांडणं व्हायला लागली, तर माझ्या कन्येच्या पुत्रांनी कुणाकडे जायचं? आणि आता मात्र देवव्रत 2 पावलं मागं सरकले आणि प्रतिज्ञा घेतली की मी हस्तिनापूरचा राजकुमार देवव्रत ही प्रतिज्ञा घेतो की हस्तिनापूरच्या राजगादीसाठी मी आजीवन ब्रह्मचारी राहील. आणि जशीच ही प्रतिज्ञा घेतली महाराज, भीषण अशा प्रकारची प्रतिज्ञा घेतली. भीष्म प्रतिज्ञा या ठिकाणावरती देवव्रताने घेतली आणि अशा प्रकारे देवव्रतांना भीष्म हे नाव प्राप्त झालं. ज्या ठिकाणावरती देवव्रताचं वय हे तारुण्यावस्था आहे, ज्या ठिकाणावरती देवव्रताला आता विवाह करायची वेळ त्याच्यावरती येऊन पोहोचलेली आहे. आणि अशा प्रसंगामध्ये स्वतःचा विचार न करता देवव्रताने पित्याच्या सुखासाठी आजीवन ब्रह्मचारी राहण्याचं व्रत प्रण घेतलेलं आहे. आणि ज्यावेळेला हे शंतनू राजांना कळालं, अतिशय दुःख झालं. म्हटले, माझ्यासाठी तू तुझ्या संपूर्ण जीवनाची तिलांजली कशाला दिलीस? म्हटले देवव्रता. पण देवव्रताने सारं काही समजावून सांगितलं. प्रसन्न झाले शंतनू राजे आणि वरदान केला. म्हटले, देवव्रता, तू ही जी प्रतिज्ञा घेतलेली आहे याचा परिणाम इथून पुढे सारा समाज, सारं आर्यवर्त, सारा भारतवर्ष तुला भीष्म या नावाने ओळखेल. आणि मी तुला वरदान करतो की ज्या वेळेला तुझा मृत्यू तुझ्या समीप येईल, जोपर्यंत तुझी इच्छा होत नाही तोपर्यंत तुला मृत्यू कधीच प्राप्त होणार नाही. इच्छा मृत्यूचं वरदान दान केलं पितामह भीष्माचार्यांना. आणि याच प्रसंगामध्ये शंतनू राजांचं आणि मत्स्यगंधेचा विवाह संपन्न झालेला आहे. पहा, ज्या ठिकाणावरती लेकरांमुळे माता पित्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, त्या ठिकाणावरती तुमचा माझा इतिहास तुम्हाला मला काय शिकवण दान करतो आहे? देवव्रतासारखा पुत्र स्वतःच्या पित्याच्या सुखासाठी संपूर्ण जीवनाला तिलांजली देतो आहे. किती महान आहे पहा तुमच्या माझ्या देशाचा इतिहास. आपण ज्या भारत वंशामध्ये जन्माला आलेलो आहोत, आपण ज्या आर्यवर्तामध्ये जन्माला आलेलो आहोत, त्या भारतवर्षामध्ये होऊन गेलेले महापुरुष हे किती थोर आहेत, किती श्रेष्ठ आहेत. आणि त्यांचा आदर्श तुम्हाला मला इथून पुढे घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे. असं विलक्षण अशा प्रकारचं चरित्र आहे देवव्रताचं, अर्थात भीष्माचार्यांचं. आजीवन व्रत सांभाळलं, जीवनभर भगवंतांची भक्ती केली, अखंड भगवंतांचं नाम भीष्माचार्यांच्या मुखामध्ये आहे. शंतनू राजांचा आणि मत्स्यगंधेचा विवाह संपन्न झालेला आहे. आणि यथायोग्य समयाला मत्स्यगंधेला 2 पुत्र झाले, ज्या पुत्रांचं नाव विचित्रवीर्य आणि चित्रांगद असं ठेवण्यात आलं. आता कशा पद्धतीनं यांचा जीवनक्रम चालतो हे ऐकू 2 मिनिटात. मी तोपर्यंत पाणी पिते.
पाहत आहोत तुम्ही मी मत्स्यगंधेपासून 2 पुत्र झाले, विचित्रवीर्य आणि चित्रांगद. आणि याच प्रसंगामध्ये शंतनू राजांचा मृत्यू झालेला आहे. आणि आता मात्र हस्तिनापूरच्या राजमहालामध्ये पितामह भीष्माचार्य, सत्यवती माता अर्थात मत्स्यगंधा, विवाहाच्या उपरांत मत्स्यगंधेला सत्यवती हे नाव प्राप्त झालं. पितामह भीष्माचार्य, सत्यवती माता, विचित्रवीर्य आणि चित्रांगद आता राजमहालामध्ये राहत आहेत. छोटेसे आहेत विचित्रवीर्य आणि चित्रांगद, आणि पितामह भीष्माचार्यांकडे त्यांची शस्त्रास्त्र साधना, शास्त्राध्ययन, वेदाध्ययन आरंभ झालेला आहे. पितामह भीष्माचार्यांनी दोघाही पुत्रांना सर्व शास्त्रांमध्ये, अस्त्रांमध्ये, नीतींमध्ये कुशल केलेला आहे. आणि पाहता पाहता दोघही पुत्रांना तारुण्यावस्था प्राप्त झाली. आणि एक दिवस सत्यवती माता पितामह भीष्माचार्यांना म्हणतात, भीष्मा, अरे आता माझी लेकरं दोघही तरुण झालेली आहेत आणि आता मला असं वाटतं की आपल्याला या दोघांचा विवाह लावून द्यायचा आहे. म्हटले काही हरकत नाही. आणि एवढ्या वेळामध्ये पितामह भीष्माचार्यांच्या कानावरती ही वार्ता येऊन पोहोचली की काशीमध्ये राजाने आपल्या ज्या काही 3 कन्या आहेत, ज्यांचं नाव अंबा, अंबिका आणि अंबालिका असं आहे, या 3ही कन्यांचं स्वयंवर आयोजित केलेलं आहे. भीष्माचार्यांपर्यंत ही वार्ता येऊन पोहोचली आणि पितामह भीष्माचार्य काशीमध्ये आले. स्वयंवराचा दिवस उजाडलेला आहे. देशोदेशीचे राजे स्वयंवरामध्ये येऊन उपस्थित झालेले आहे आणि स्वयंवराला आरंभ होणार एवढ्या वेळामध्ये पितामह भीष्माचार्यांचं आगमन त्या ठिकाणावरती झालं. आता भीष्माचार्यांना आलेलं पाहिलेलं आहे. आणि कोण आहेत भीष्माचार्य? परशुरामांचे पट्ट शिष्य आहेत. भीष्माचार्यांना आलेलं पाहिलं आणि जेवढे काही राजे स्वयंवरासाठी आलेले होते ते सारे काही राजे मागं सरकले. पितामह भीष्माचार्यांसमोर कोणीही उभं राहायला तयार नाही, कारण त्यांचं सामर्थ्य माहीत होतं, त्यांचा वंश माहीत होता. आणि पितामह भीष्माचार्यांनी अंबिकेला, अंबाला आणि अंबालिकेला आपल्या रथामध्ये बसवलं आणि या 3ही कन्यांचं अपहरण पितामह भीष्माचार्यांनी केलं. आणि या 3ही कन्यांना हस्तिनापुरामध्ये आणून पोहोचवलेलं आहे. पण या गोष्टीचा राग आला अंबाला, कारण त्या अंबाचं शाल्व नावाच्या राजावरती प्रेम होतं आणि या दोघांचा विवाह हा ठरलेला होता. स्वयंवरामध्ये शाल्व नावाचा राजा अंबेसोबत विवाह करणार होता हे आधीपासूनच निश्चित होतं. परंतु हे पितामह भीष्माचार्यांना माहीत नसल्याचा परिणाम पितामह भीष्माचार्यांनी अंबेला हस्तिनापुरामध्ये आणून पोहोचवलं. पण ज्या वेळेला पितामह भीष्माचार्यांना ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेला क्षमा मागितली. म्हटले, अंबा, मला क्षमा कर, मला हे काही प्रसंग माहीत नव्हता, पण मी तुला मुक्त केलेलं आहे. तू शाल्वाजवळ जाऊ शकतीस आणि त्याच्यासोबत विवाह तू करू शकतीस. जा म्हटले अंबा, मी तुला मुक्त केलं. अंबेला आनंद झाला. अंबा निघाली हस्तिनापुरामधून, शाल्व राजाकडे येऊन पोहोचली. परंतु आता मात्र शाल्व राजा अंबेचा स्वीकार करण्यासाठी नकार देतो आहे. शाल्व राजा म्हणायला लागला, जरी माझं तुझ्यावरती प्रेम आहे तरी सुद्धा भर स्वयंवरामध्ये पितामह भीष्माचार्यांनी तुझं अपहरण केलं. तू हस्तिनापुरामध्ये जाऊन आली आणि परत माझ्याकडे तुला पाठवून दिलेलं आहे. मी तुला स्वीकार करण्यासाठी नकार देतो. मनोमन दुःख झालं अंबेला याचं, आणि अंबाने शाल्व राजाचाही त्याग केला आणि प्रतिज्ञा घेतली की ज्याच्यामुळे आज माझ्यावरती ही वेळ येऊन पोहोचलेली आहे त्या भीष्माच्या मृत्यूचं कारण मी होईल. प्रतिज्ञा घेतली. इकडे अंबा तर निघून गेलेली आहे आणि आता हस्तिनापुरामध्ये अंबिका आणि अंबालिका आहे. अंबिका आणि अंबालिकेचा विवाह विचित्रवीर्य आणि चित्रांगदासोबत लावून देण्यात आला आणि विचित्रवीर्य आणि चित्रांगदाचा गृहस्थाश्रम आरंभ झालेला आहे. विवाह होऊन काहीच दिवस झाले महाराज, आणि एकाएकी
विचित्रवीर्य आणि चित्रांगदाचा अकाली मृत्यू झाला. सत्यवती मातेवरती पुन्हा या ठिकाणावरती अतिप्रसंग येऊन पोहोचलेला आहे की नुकताच माझ्या दोनही पुत्रांचा विवाह झालेला होता, अजून यांना संतती सुद्धा झालेली नाही आणि आता माझ्या दोनही पुत्रांचा मृत्यू झालेला आहे. माझा विवाह झाला तसा अचानक अकाली शंतनू राजे माझ्यापासून दुरावले आणि आता पुन्हा माझे दोनही पुत्र माझ्यापासून दुरावलेले आहेत. याचं मनोमन दुःख झालं, तीव्र दुःख झालं आणि आज सत्यवती मातेला एकाएकी आपल्या विवाह उपरांत असलेल्या पुत्राचं स्मरण व्हायला लागलं. कृष्णाची तीव्र आठवण यायला लागली आणि कालच्या उत्तर भागामध्ये तुम्ही मी सुद्धा श्रवण केलं महाराज की वेदव्यासजी महाराजांना आपल्या आईची आठवण येते आहे. इकडे वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवांचं दर्शन घेतलं आणि वेदव्यासजी महाराज निघालेले आहेत. मनामध्ये तीव्र दुःख आहे, आईची भेट घेण्याची इच्छा आहे आणि याच हेतून वेदव्यासजी महाराजांनी विचार केला की ज्या द्वीपावरती माझा जन्म झालेला आहे त्या द्वीपावरती मी जातो आणि माझ्या आईची भेट घेतो. पण प्रश्न मनामध्ये असे यायला लागले महाराज की माझी आई जिवंत असेल का? ती जिवंत असली तर माझी आई कशी असेल दिसायला? ती म्हातारी झाली असेल का? तिच्या पाठीला वाघ तर आला नसेल? मी आल्याबरोबर माझी आई मला ओळखेल का महाराज? असे नाना प्रकारचे विचार वेदव्यासजी महाराजांच्या मनामध्ये येत आहेत. इकडं सत्यवती मातेला तीव्र आठवण वेदव्यासजी महाराजांची होते आहे आणि असाच प्रसंग जगद्गुरु आद्य शंकराचार्यांच्या जीवनामध्ये सुद्धा घडला. ज्या वेळेला शंकराचार्यांचा जन्म झालेला आहे, 8 वर्षाचे आहेत शंकर आणि एक दिवस शंकरांनी सुद्धा आपल्या आईकडे परवानगी मागितली. म्हटले मला या धर्माला जी ग्लानी आलेली आहे आई, त्या ग्लानीला दूर करण्यासाठी या सनातन धर्माची परंपरा, या सनातन धर्माचा ध्वज या त्रिभुवनामध्ये अखंड फडकवत ठेवण्यासाठी तू मला कार्य करण्यासाठी घराबाहेर जाण्याची परवानगी दे. अगदी असाच प्रसंग जसा वेदव्यासजी महाराज आणि सत्यवती मातेसोबत घडलेला आहे. आईची या ठिकाणावरती इच्छा नाही की माझ्या शंकराने माझ्यापासून दूर जावं, परंतु आपल्या हृदयावरती दगड ठेवला आणि आईनं परवानगी दिली. परवानगी तर दिली, पण एक अट घातली, एक वचन मागितलं. म्हटले शंकरा, तुला मी जाण्यासाठी परवानगी देते आहे, पण तू मला एक वचन दान कर की ज्या वेळेला माझ्या मृत्यूचा वेळ समीप येईल, माझा मृत्यू ज्या वेळेला समीप येईल त्यावेळेला देवव्रता तुला माझ्याकडे यायचं आहे. शंकराचार्यांनी वचन दान केलं आणि शंकर 8 वर्षाचे असतानाच घराच्या बाहेर पडले. त्यानंतर बराच काळ निघून गेला. तारुण्यावस्था शंकराचार्यांना प्राप्त झालेली आहे. जे शंकर होते ते आचार्य झालेले आहेत. तारुण्यावस्था प्राप्त झालेली आहे, आपल्या कार्याला आरंभ झालेला आहे आणि हजारो सतशिष्य शंकराचार्यांसोबत आहेत. आणि आज एक दिवस एकाएकी शंकराचार्यांना आपल्या आईची तीव्र आठवण यायला लागली आणि इकडं आईचा मृत्यूचा काळ, मृत्यूची वेळ ही समीप आलेली होती. आईच्या लक्षात आलेलं होतं की आता माझा मृत्यू हा होणार आहे आणि अशा वेळेला मला माझा शंकर माझ्या जवळ पाहिजे. आणि याची जाणीव तिकडं उत्तर भारतामध्ये असलेल्या शंकराचार्यांना झाली. अल्प कालावधीमध्ये शंकराचार्य पायी यात्रा करत करत आपल्या आईजवळ येऊन पोहोचले. आपल्या घरामध्ये प्रवेश केला. पाहतात तर काय, एका बाजेवरती आई पहुडलेली आहे. आईच्या जवळ गेले. आईनं घट्ट आलिंगन शंकराचार्यांना दान केलं आणि शंकराचार्यांच्या मुखाकडे पाहता पाहता शांततेने भगवत स्मरणामध्ये आईनं आपल्या लेकरांच्या मांडीवरती देह ठेवला. जरी आचार्य होते, जरी संन्यासी होते, तरी सुद्धा आपल्या आईसाठी सारं काही सोडून आले.
आणि संन्यासाचा धर्म असं सांगतो महाराज की एकदा संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या समोर कोणी जरी आलं, पिता जरी समोर आले, तरी सुद्धा संन्यासाला पित्याला नमस्कार करण्याची परवानगी नाही. परंतु त्याच संन्यासी व्यक्तीच्या समोर जर का त्याची माता आली असेल तर संन्यासी व्यक्तीला आईला नमस्कार करायला सांगितलेला आहे. शंकराचार्य आईजवळ येऊन पोहोचले. संन्यासी होते तरी सुद्धा अंत्यविधी संस्कार आपल्या आईचा संपन्न केला. आणि हाच प्रसंग आज वेदव्यासजी महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा आलेला आहे. इकडे वेदव्यासजी महाराजांची पावलं निघालेली आहेत त्या द्वीपावरती, ज्या द्वीपावरती त्यांचा जन्म झालेला आहे. वाटचाल करता करता द्वीपावरती वेदव्यासजी महाराज येऊन पोहोचले. कुटियेमध्ये प्रवेश केला. आतमध्ये पाहतात तर आतमध्ये कोणीच नाही. संपूर्ण वातावरणामध्ये, परिसरामध्ये एक तीव्र शांतता पसरलेली आहे. आजूबाजूला पाहिलं, कुठे कोणीच दिसत नव्हतं. कुटियेच्या बाहेर आले. एका झाडाकडे लक्ष गेलं तर एका वृक्षाखाली बाजेवरती एक म्हातारा पुरुष पडलेला होता, पहुडलेला होता. वेदव्यासजी महाराज त्यांच्या जवळ येऊन पोहोचले आणि आवाज दिला, आजोबा. जसाच आवाज कानावरती आला, वयोवृद्ध असलेल्या धीवराने आपले नेत्र उघडले. पाहतात तर काय, लक्षात आलं माझा कृष्ण आलेला आहे. म्हटले, कृष्णा, अरे किती दिवस झाले, किती उशीर केलास म्हटले तू यायला. वेदव्यासजी महाराजांच्या मुखाकडे पाहिलं आणि आपला थरथरता हात वेदव्यासजी महाराजांच्या गालावरून फिरवला. वेदव्यासजी महाराज म्हणतात, आजोबा, माझी आई कुठे आहे हो? त्यावेळेला धीवर म्हणायला लागला, कृष्णा, तुला माहित नसेल पण तुझी आई आता एका भल्या मोठ्या राजघराण्याची राजमाता झालेली आहे. आजोबा, कुठे राहते माझी आई? म्हटले, हस्तिनापुरामध्ये तुझी आई राहते. मी जाऊ का आईच्या दर्शनाला? म्हटले, जा बेटा. द्वीपावरून जे वेदव्यासजी महाराज निघाले, जाऊन पोहोचले हस्तिनापुरामध्ये. हस्तिनापुराच्या महाद्वारावरती वेदव्यासजी महाराज येऊन उभे राहिलेले आहेत आणि याची जाणीव राजमहालामध्ये असलेल्या सत्यवती मातेला झाली. सत्यवती मातेनं समोर पाहिलं. सत्यवती मातेला हे सांगायची आवश्यकताच पडली नाही की समोर आलेला तुझा कृष्ण आहे. आणि वेदव्यासजी महाराजांना सांगायची आवश्यकता पडली नाही की समोर असलेली माझी माता आहे. आज इतक्या वर्षानंतर दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि धावत जाऊन दोघांनी एकमेकांना घट्ट आलिंगन दिलेलं आहे. आज एवढ्या वर्षानंतर सत्यवती मातेनं आपल्या कृष्णाला पाहिलेलं आहे. आणि वेदव्यासजी महाराजांकडे पाहतात तर वयोवृद्ध झालेले आहेत वेदव्यासजी महाराज. 8व्या वर्षी वेदव्यासजी महाराजांनी जे घर सोडलं महाराज, आज वृद्धावस्था प्राप्त झालेली आहे. पांढरी शुभ्र जटा, पांढरी शुभ्र दाढी वेदव्यासजी महाराजांना आहे. आणि आज इतक्या वर्षानंतर वेदव्यासजी महाराजांनी आपल्या आईला पाहिलं. आईला पाहिल्याबरोबर लक्षात आलं की माझ्या आईला कोणती तरी चिंता आहे, कोणते तरी संकट हस्तिनापुरामध्ये आलेलं आहे, याची जाणीव वेदव्यासजी महाराजांना झाली. आणि वेदव्यासजी महाराज म्हणतात, आई, तुला कशाची चिंता आहे? काही संकट आलेलं आहे का? काही चिंता असेल, काही संकट असेल तर मला सांग. तुझा कृष्ण आलेला आहे, मी तुझ्या संकटाचं निवारण करतो म्हणे. त्यावेळेला घडलेला सारा प्रसंग सत्यवती मातेने वेदव्यासजी महाराजांना वर्णन करून सांगितला. आणि वेदव्यासजी महाराज म्हणतात, उद्या प्रभात समयाला ज्या वेळेला मी माझ्या राजमहालामध्ये ध्यानस्थ बसलेलो असेल, त्यावेळेला आई, तू एक एक करून तुझ्या सुनांना माझ्याकडे पाठव. म्हटले, काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी प्रभात समयाला वेदव्यासजी महाराज आपल्या महालामध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत. सत्यवती मातेनं आपली जी ज्येष्ठ सून होती त्या सुनेला वेदव्यासजी महाराजांकडे पाठवलं. परंतु त्या सुनेनं पाहिलं, वेदव्यासजी महाराजांचं तेज पाहिलं, सामर्थ्य पाहिल्याचा परिणाम असा झाला की त्या सुनेचे नेत्र हे आपोआप बंद झाले. त्या सुनेने नेत्र बंद केल्याचा परिणाम
की त्या सुनेपासून जो पुत्र झाला तो अंध जन्माला आला आणि त्याचंच नाव धृतराष्ट्र असं ठेवण्यात आलं. जी धाकटी सून होती अंबालिका, तिला पाठवण्यात गेलं. तिनं सुद्धा वेदव्यासजी महाराजांच्या तेजाचा परिणाम तिच्यावरती असा झाला की अंबालिका घाबरली आणि तिचा चेहरा पांढरा पडला. त्याचा परिणाम अंबालिकेपासून जो पुत्र झाला त्याचं नाव पांडू असं ठेवण्यात आलं आणि तो प्रकृतीनं जरासा अशक्त जन्माला आला. एक पुत्र अंध आहे, एक पुत्र अशक्त जन्माला आलेला आहे, हे सत्यवती मातेनं पाहिलं आणि समाधान झालं नाही. आणि सत्यवती मातेनं आपली एक दासी होती, त्या दासीला वेदव्यासजी महाराजांकडे पाठवून दिलं. परंतु वेदव्यासजी महाराजांच्या तेजाचा कोणताही अनिष्ट परिणाम त्या दासीवरती झाला नाही. आणि त्या दासीने यथायोग्य समयाला ज्या पुत्राला जन्म दिला त्या पुत्राचं नाव विदूर असं होतं. अशा प्रकारे हस्तिनापूरचा वंश, हस्तिनापूरच्या राजगादीचा जो अतिप्रसंग येऊन पोहोचलेला होता, जे संकट येऊन पोहोचलेलं होतं, त्याचं निवारण वेदव्यासजी महाराजांनी केलं. आणि आता इथून पुढे जो वंश पुढे विस्तार पावला त्या वंशाचे मूळ पुरुष हे वेदव्यासजी महाराज आहेत. आणि म्हणून त्या वंशाला एवढी पवित्रता प्राप्त झालेली आहे. महाराज, धृतराष्ट्राचा जन्म झाला, पांडूचा जन्म झाला, विदुरांचा जन्म झाला. आणि आता कशा रीतीनं धृतराष्ट्रांपासून जो वंश होतो, पांडुराजांपासून जी रत्न या त्रिभुवनामध्ये अवताराला येतात आणि कशा पद्धतीनं आता इथून पुढे विदुर काकांचं चरित्र या प्रसंगामध्ये तयार होतं, घडतं, हा सारा कथाभाग तुम्ही मी सुद्धा श्रवण करू उद्याच्या सत्रामध्ये. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करून, आई भगवतीच्या चरणी समर्पित करून देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्ण विराम. रेणुका माता की जय, हरसू माता की जय. चला आरती.